आज या ठिकाणी एक महत्वाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कारण प्राधिकरणाला वरचढ उशीर झाला. 90 साली आपण मंजूर केलं. हे करत असताना राणासाहेब खरं म्हणजे विलासराव तुळजाभवानी मातेचे भक्त होते. त्यांनी कधी दसरा चुकला नाही. मी विषय काढला तर डॉक्टर साहेब होते, काही करा की तुळजापूर शहराचा विकास झाला पाहिजे आणि आमची यात्रा स्थिर झाली पाहिजे, येणारा भाविक आनंदाने इथून गेला पाहिजे, अशा सुविधा निर्माण करण्याकरता प्राधिकरण आखला. त्यांनी सांगितलं त्यावेळेस अर्थमंत्री जयंत पाटील होते. त्यांनी सांगितलं तुम्ही नकाशा तयार करा. अनेक इंजिनियर्सला घेऊन आपण नकाशे वगैरे तयार केले. आपणही एका बैठकीला होतो. पण काय झालं, वरचीवर जिल्हाधिकारी बदलत जातात, प्रत्येकाच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात आणि आम्ही सदस्य म्हणतो तो विचार. पण आता जवळपास कामं संपत आलेली आहेत. महत्वाची 2 कामं आहेत. काही चुकीमुळं आरे चौक जवाहर रस्ता राहून गेला. कारण त्या एक बाजूने त्यांनी हे केलेलं होतं सर्वे. खरं म्हणजे दोन्ही बाजूच्या लोकांचं झालं पाहिजे, एकीने नको म्हणून आता ते केलं. आता मी हिच्याकडे पाठवून दिलं. सचिवांनी सांगितलं करियर साहेब की मी सही केलेली आहे. आता परत त्यांनी काय ते पावती पाठवा, पैसे भरण्याची पाठवले. तर काम ते काय कसं आहे, या ठिकाणी ज्यावेळेस यात्रा भरते त्यावेळेस यात्रा बाहेर नसं लांब 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 लांबून जातं. पॅराकिटिंग उभा करावं लागतात. आल्यावर निधी त्याच्यामध्ये खर्च होतो. पॅरलल हे भवानी रोड आहे. एका बाजूने लोक गेले, एका बाजूने आले तर लोकांना बिलकुल त्रास होणार नाही. म्हणून त्या रस्त्याचं काम कलेसाहेब आपण थांबतो. कुठं आणले तिथं मला सांगा ना. त्या सचिवाला फोन केले का त्यांनी सही केले म्हणतात. आपण कुठं मागं पडतोय ते मागं पडू नये असा आमचा विचार आहे. त्या नाट्य मंदिराच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांनी चापासाहेबांनी भूमिका मांडली. तुम्ही जागा द्या. मूळ इथं जागेचा प्रश्न अवघड आहे. किती कोर्टाची इमारत बांधण्याकरता मी त्यावेळेस पैसे आणून ठेवले, जागा मिळत नाही. आता ही इमारत इथून 2 ते 3 किलोमीटर अंडरगाव. ठीक आहे, शहर वाढत आहे, तिथं पण शहर जाईल, मोठं होईल, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण ही जी झालेली कामं आहेत ती देखभाल करण्याची जबाबदारी नगरपालिकेची होती. आता आपण यात्री निवास बांधले. कारण म्हणजे मी कालच्या मिटिंगमध्ये सांगितलं जे बांधकाम करणार आहेत त्यांना आता फाईन करा. 2 महिन्याच्या आत आमच्या ताब्यात द्या आणि त्याचे टेंडर काढून चालवायला द्या. आणि तो आलेला पैसा कोणाला मिळणार आहे, नगरपालिकेला मिळणार आहे. हा मोठा फायदा आहे की जो काही निधी त्या सगळ्या यात्री निवास असेल याच्यातून जे उत्पन्न होणार आहे तलावाच्या माध्यमातून ते नगरपालिकेलाच मिळणार आहे. नगरपालिकेची फार मोठी जबाबदारी की आता आम्ही करायचं ते केलंय. आता शहरातल्या लोकांची जबाबदारी स्वच्छ कसं राहील त्याच्यामध्ये कामामध्ये एक कसूर झाली. मी इन्क्वायरी झाली पाईपलाईन, त्याची तर विचित्र झालं का. त्याची इन्क्वायरी लावल्या, त्याला फाईन केलं की काम दुरुस्त झाल्याशिवाय त्याला पैसे द्यायचे नाहीत. कारण गटारातलं पाणी कुठे जाते हेच त्याला कळणार. पाऊस झाला की पाणी सडकेवरती आलं. म्हणून मी कालच्या मिटिंगमध्ये स्पष्ट सांगितलं काम चांगलं करून घ्या, नाही तर त्याला फाईन करा. त्याचे काय आपल्यावर उपकार नाही आहेत. आपण पैसे देतो, पैसे दिल्याशिवाय काम झालं पाहिजे. दुसरी पाईपलाईन, पहिली पाईपलाईन जुनी झाली होती म्हणून दुसरी पाईपलाईन परत गोळी धरणातून आपण इथपर्यंत आणली. आता कुठं टाक्या वगैरे काय काय असेल ते नगरपालिकेने बघावं. त्यात मी काय सहसा तुमच्या अडचणी सगळे नगरसेवक एकत्रित बसून एका विचारानं त्या शहराचं प्राधिकरण केलेलं आहे. त्याच्या सुविधा कशा कशा लोकांना देता येईल म्हणून म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न, गटारीचं पाणी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्वच्छता, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी हीच ओरड आहे. कारण शहर स्वच्छ झाल्याशिवाय आपले आरोग्य चांगलं राहणार नाही. म्हणून मी एवढं सांगतो, अधिक वेळ घेणार नाही, सर्वांना लग्नाला जायचं आहे. आज इथलं भूमिपूजन, दुसऱ्या एक रस्त्याचं भूमिपूजन आणि आता आपल्याला मातृवस्तीमध्ये 80 लाखाचं सभागृह दिलं.
आणि यापूर्वी मी एक तिथंच माझ्या ह्याच्यातून 25 लाखाचं एक दिलं, पण गोकुळगाव तुम्ही काय उद्घाटनच केलं.